नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 2 दिवसात संपणार आहे, पण अद्याप विरोधी पक्ष नेतेपदाची नियुक्ती झाली नाहीये। त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि राम शिंदे यांची भेट घेतली। ठाकरेंना नियुक्तीवरून काय सांगण्यात आलंय पाहूया। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करावी या मागणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची भेट घेतली। महायुतीचं सरकार येऊन आणि मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होऊन 3 अधिवेशनं झालीत। आता नागपूरचं हिवाळी अधिवेशनही संपत आलंय, पण अद्याप महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आधी राहुल नार्वेकरांची आणि नंतर राम शिंदेंची भेट घेतली आणि अधिवेशन संपण्याआधी विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करावी अशी मागणी केली। नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पद ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत। आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय ह्या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा। दोघांनी सांगितले की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे, आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ। आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्दप्रयोग झाला होता, आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल। कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। तर ऑगस्टमध्ये अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला, म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून विधान परिषदेला विरोधी पक्षनेता नाही। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव देण्यात आलंय, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संख्याबळावरती बोट ठेवलं। विधिमंडळाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 10% म्हणजेच 288 आमदारांपैकी 29 आमदार एखाद्या पक्षाचे हवेत, म्हणजे विरोधी पक्षनेतेपद त्या पक्षाला मिळतं असा नियम सत्ताधाऱ्यांकडून सांगितला जातोय। मात्र असा कुठलाही नियम नसून तिथे लिखित उत्तर विधिमंडळाच्या सचिवांकडून मिळाल्याचं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे। त्यामुळे जर विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळाचा आधार असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाही अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलं। संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे। कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत, त्याच्यामुळे आणि एक नाही 2-2 उपमुख्यमंत्री अशी, म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये। जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये। परंतु मुख्यमंत्री असताना देखील ते संविधानात्मक नाहीत अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर व्हायची आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील तीच टीका करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। तर सर्वोच्च न्यायालयाने वर्ष 2024 मध्ये एका याचिकेवर सुनावलेल्या आदेशात असे म्हटले आहे की उपमुख्यमंत्री पद नियुक्त करणं हे संविधानात्मक तरतुदीचे उल्लंघन नाही। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अध्यक्ष आणि सभापती दोघांना करायचा आहे असं मुख्यमंत्री म्हणालेले। त्यामुळे अधिवेशन संपण्याच्या 2 दिवसात नियुक्ती न झाल्यास पुढच्या अधिवेशनाची वाट पाहावी लागेल। निवृत्ती बाबरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।